त्यांच्या शताब्दी जयंतीच्या निमित्तानं की भव्य अशा त्यांच्या विचाराला आणि कृतीला सोडेल अशा पद्धतीची भव्य अशा कोल्हापूरमध्ये मिरवणुकीचं आयोजन केलं आहे. आता तिथे मिरवणुकीचं विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. या मिरवणुकीमध्ये अहिल्यादेवीच्या जीवनावरील जवळजवळ 12 चित्ररथ आपण तयार केलं आहे. त्या माध्यमातून अहिल्यादेवीने जे काश्मीरच्या कन्याकुमारीपर्यंत जे कामं केले आहेत त्याचा त्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा या माध्यमातून उल्लेख आहे. जे धनगर समाजाचं पारंपरिक धनगरी ढोल वाद्य आहे हे आकर्षण या मिरवणुकीचं आहे. एकंदरीत महिलांची आणि समाजातील विविध स्तरातील लोकांची इथं मोठ्या संख्येनं उपस्थिती आहे. आणि एकंदरीत बघितल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार हा निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जर जोपासला तर भविष्यामध्ये आपल्या देशाची सुद्धा प्रगती होण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यासाठी अहिल्यादेवींचा विचार घेऊन राज्यकर्त्यांनी पुढे जावं अशा माझी विनंती या निमित्ताने शासनकर्त्यांना करत आहे. कोणते विचार? अहिल्यादेवींचं शासन हे सुशासन होतं. न्याय देताना त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. लोकांचं गोरगरिबांचं कल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून काम केली. त्यावेळी त्यांनी चारधामचे रस्ते बांधले. अनेक महारोग बनवण्याचं काम केलं. पिण्याचं पाणी चांगल्या पद्धतीनं लोकांना मिळावं अशा पद्धतीने आखली. जवळजवळ 12,700 कामं त्यांनी या भारतामध्ये केली. त्यात जवळजवळ हजारांना निरंतर यांनी जीर्णोद्धार केला. अनेक मार्ग बांधले, अनेक सभा बांधले.